आपण लास्ट सेशनमध्ये रेस्ट एपीआय बद्दल जाणून घेतलं होतं आणि मी जसं बोललो होतो की आपला एक छोटासा टॉपिक बाकी आहे तो म्हणजे आपलं जेसन. एपीआय बद्दल होपफुली तुम्हाला समजलं असेल की व्हॉट इज एपीआय, कशासाठी वापरतो, त्यात तो रेस्टचा काय यूज आहे, तो काय एक्स्ट्रा ऍडेड पॉइंट आपल्याला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. या दरम्यान तुम्हाला एक मी डेटा फॉर्मॅट सांगितला होता की जो की सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजला समजतो. तो जो डेटा फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आहे जेसन. तर नेमका जेसन हा डेटा फॉर्मॅट काय आहे एक्झॅक्टली ते बद्दल आपण जाणून घेऊ. खूप सारे डाउट्स वगैरे असतात मुलांना की नेमकं जेसन जेसन काय आहे. तर आजचा टॉपिक जो आहे आपला आहे की जो म्हणजे व्हॉट इज अ जेसन. व्हॉट इज जेसन. सगळ्यात अगोदर हे लक्षात घ्या, जेसन इज अ नॉट इन प्रोग्रामिंग लँग्वेजेस. जेसन एक प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. फर्स्ट थिंग काय समजून घ्यायचं, जेसन इज अ नॉट प्रोग्रामिंग लँग्वेज. हा प्रोग्रामिंग लँग्वेज नाही तर हा एक काय, इट इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. फर्स्ट थिंग्स यू शुड अंडरस्टँड दिस. ठीक आहे. सेकंड गोष्ट थिंग्स काय तुम्हाला लक्षात घ्यायचे, जेसन इज अ डेटा फॉर्मॅट. ठीक आहे. डेटा फॉर्मॅट. Okay, which is used to exchange, used to exchange information. information ठीक है, which is used to exchange the information over the internet. over the internet ठीक है. Simple. And the full form of JSON is JavaScript object notations. JavaScript object notations. Okay. So what is the JSON? JSON is not a programming language. The full form of JSON is a JavaScript object notation, and it is a data format which is used to exchange the information over the internet. So this is सिंपल आपलं काय डेफिनेशन आहे जेसनची. तर आता याच्याबद्दल अजून जाणून घेऊया. ठीक आहे. हे तर कळालं की प्रोग्रामिंग लँग्वेजने एक डेटा फॉर्मॅट आहे, जो की इन्फॉर्मेशन चेंज करण्यासाठी यूज होतो ओव्हर द इंटरनेट वगैरे. ओके, सगळं लक्षात आलं. आता पुढे काय? तर याच्यामध्ये ह्या रिस्पॉन्स आल्यानंतर बाय द वे तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक एपीआयचा एक रिस्पॉन्स येतो जेसन मध्ये. फॉर एक्झाम्पल मी येत आहे हिट केल्यानंतर याचं एक आउटपुट येईल बघा इथे. ठीक आहे. थोडा वेळ घेतो. तर बघूया आपण दुसरा एखादा एपीआय तोपर्यंत. एपीआय म्हणजे काय, एक सिंपल लक्षात आलं असेल आणि कुठला यूआरएल हिट केल्यानंतर बेस्ड ऑन दॅट यूआरएल तुम्हाला एक रिस्पॉन्स जनरेट होतो. हे बघा, हा जो एक डेटा फॉर्मॅट आहे, इट इज अ काइंड ऑफ व्हॉट जेसन डेटा. आता मी याला एक सिम्पली काय करतो, इथे कॉपी करतो अँड आय विल ट्राय की इथे त्याला पेस्ट करूया. ओके. आता याच्यात जर तुम्ही बघत असाल ती तुम्हाला इथे डेटा दिसते. ठीक आहे. या डेटाला वाढवता येतं का? आपण साईज वाढवून बघू. नसेल तर तुम्हाला दिसतच असेल होपफुली. ठीक आहे. तर बेसिकली जेसन मध्ये 2-4 गोष्टी टर्मिनॉलॉजी समजणं गरजेचं आहे, की जेसन इट इज हा एक डेटा फॉर्मॅट आहे, जे की प्रत्येक लँग्वेजला हा समजतो. सेकंडली याच्यामध्ये 4 गोष्टी आपल्याला सिम्पली समजायच्या. पहिलं, जिथे कर्ली ब्रॅकेट असतो, तो काय असतो? ठीक आहे. जसं की इथे तुम्हाला हा पार्ट जो दिसतोय, डेटा नावाचा पार्ट दिसतोय. म्हणजे इथे कसं आहे, डेटा आहे, त्याच्यानंतर कोलन आहे दिस. जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा गोष्टी दिसतील, याचा अर्थ कर्ली ब्रॅकेटच्या अगोदर जर काही नाव असेल तर त्याला जेसन ऑब्जेक्ट म्हणतात. ठीक आहे. सो इट इज कॉल्ड एज अ जेसन ऑब्जेक्ट. ओके. पहिली गोष्ट समजते तुम्हाला, जेसन ऑब्जेक्ट कुठल्या कोणते येते. डेटा पण हा एक जेसन ऑब्जेक्ट आहे, त्यातल्या त्यात हा समरी सुद्धा काय तुमचा एक जेसन ऑब्जेक्ट आहे. पहिले. त्याच्यानंतर याच्यामध्ये ह्या ज्या दिसतात इथे, हे असतं तुमचं की, हे असतं तुमचं व्हॅल्यू. कोलनच्या अगोदरच्या जे डेटा आहे त्याला की म्हणतात, त्याच्यानंतर त्याला व्हॅल्यू म्हणतात. म्हणजे इथे या टोटल नावाची ही तुमची आहे की, आणि त्याच्या अगेन्स्ट जे आहे तुमचं आहे व्हॅल्यू. हे फॉर्मॅट समजणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर फॉर्मॅट समजलंच नाही तर तुम्हाला फ्रंट एंडला एपीआय कॉल करताच येणार नाही. धो आपला टॉपिक स्प्रिंग बुट मध्ये रेस्ट एपीआय बनवणं जरी असलं तरी, पण आपल्याला समोरच्याला प्रॉपर की आणि व्हॅल्यू मध्ये देणं किंवा प्रॉपर डेटा फॉर्मॅट मध्ये देतं. तर कोणी जर अचानक बोललं की मला जेसन ऑब्जेक्टचं नाव चेंज करून द्या, तुम्ही कन्फ्युज नाही झाले पाहिजे की नेमकं काय चेंज करायचं. नेमकं चेंज करायचं म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टचे नाव चेंज करायचं असतं. ठीक आहे. पहिली गोष्ट समजते, जिथे कर्ली ब्रॅकेटच्या आधी काय व्हेरिएबल असेल तर त्याला जेसन ऑब्जेक्ट म्हणतात, आणि त्याच्यामध्ये जेवढे व्हॅल्यू दॅट इज बेस्ड ऑन की अँड व्हॅल्यू बेस्ड पेअर असतात. ठीक आहे. मल्टिपल असतात. आता हा फॉर्मॅट बघत असताना अजून एक आपल्याला छोटा फॉर्मॅट इथे दिसतो. इथे तुम्हाला काय दिसतोय, स्क्वेअर ब्रॅकेट.
आणि त्याच्या आधी तुम्हाला काहीतरी छोटंसं नाव दिसतं. फॉर एक्झाम्पल मी एक इन्फो म्हणून करतो. इन्फो आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डेटा दिसतात. ओके. जिथे कर्ली ब्रॅकेट दिसला तो झाला तुमचा जेसन ऑब्जेक्ट आणि जिथे तुमचा स्क्वेअर ब्रॅकेट दिसतो तो जो आहे तुमचा जेसन ॲरे. ओके. बस जेसन मध्ये एक सिंपल फॉर्मॅट असतं. सिंपल इज अ काइंड ऑफ अ डेटा फॉर्मॅट वेअर जिथे-जिथे कर्ली ब्रॅकेट वापर केलेला आहे एखाद्या त्याच्यापुढे जेसन ऑब्जेक्ट असतो. त्याच्यामध्ये जेवढे पण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसते ते की व्हॅल्यू पेअरमध्ये असते. कोलनच्या अगोदरची व्हॅल्यू की असते, त्याच्यानंतरची जो पण असतो व्हॅल्यू असतो. आणि जिथे तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट भेटेल त्याचा रिस्पॉन्स तुमचा काय असतो? जेसन ॲरे. म्हणजे त्या स्क्वेअर ब्रॅकेटला जेसन ॲरे म्हणतात, कर्ली ब्रॅकेटला जेसन ऑब्जेक्ट म्हणतात आणि मध्ये जो पण डेटा आहे तो की व्हॅल्यू पेअरमध्ये असतो. मग याच्यानंतर तुम्ही जगातले कुठलेही एपीआय ओपन करून बघा, वर्ल्ड वाईड तुम्हाला सिमिलर गोष्टी दिसतील. जसे की हा पोस्ट नावाचा सुद्धा एक ऑब्जेक्ट आहे. स्टेटस नावाचा आहे पण एक की व्हॅल्यू पेअर आहे आणि इथे पीओएसटी नावाचा अरे आहे. ठीक आहे. जिथे स्क्वेअर ब्रॅकेट तुम्हाला दिसता येतील त्याचा अर्थ काय होतो तुमचा जेसन अरे आणि जिथे कर्ली ब्रॅकेट दिसेल तुमचा त्याचा अर्थ काय होतो जेसन ऑब्जेक्ट. मग कुठलंही एपीआय तुम्ही ओपन करून घ्या. इट मे बी सिंपल एपीआय, इट मे बी द रेस्ट एपीआय, ऑल द एपीआय रिस्पॉन्स हॅविंग द सेम थिंग्स. कर्ली ब्रॅकेट्स म्हणजे एखाद्या रिस्पॉन्समध्ये तुम्हाला म्हणजे कुठलाही रिस्पॉन्स जर घेतला, एक तर जेसन ऑब्जेक्ट असेल, जेसन अरे असेल किंवा की व्हॅल्यू पेअर असेल. याच्या पलीकडे एपीआय मध्ये काहीच नसतं. तुम्ही कुठल्याही रिसोर्स बघून घ्या, कोणाची YouTube व्हिडिओ बघून घ्या. बट बेसिकली थिंग इज दॅट जेसन इट इज अ पहिली 2-3 गोष्ट क्लिअर करा. जेसन इट इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. इट इज अ काइंड ऑफ डेटा फॉर्मॅट. ठीक आहे. पहिली गोष्ट. सेकंड थिंग आहे, की जेसनचा रिस्पॉन्स हा झिगझॅगमध्ये असं तुम्हाला जरी दिसत असेल, की काय प्रकार आहे. त्याच्यामध्ये सिम्पली गोष्टी तुम्हाला समजून घ्यायची, की याच्यामध्ये ऑब्जेक्ट कसं म्हणा ऑब्जेक्ट कोणाला म्हणतात, जिथे तुम्हाला कर्ली ब्रॅकेटच्या आधी काही दिसत असेल नाव. तर तो झाला तुमचा जेसन ऑब्जेक्ट. मधले जेवढे व्हॅल्यू आहेत ते की व्हॅल्यू पेअरमध्ये आणि जिथे तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट दिसेल तो तुमचा असतो जेसन अरे. बस याच्या पलीकडे जेसनमध्ये दुसरं काही नाहीये. बाकी सगळ्या गोष्टी मी एपीआय मध्ये समजून दिलेलं असेल. एपीआयचा रिस्पॉन्स आपला प्रॉपर जेसन मध्ये येणार आहे. एवढं आपल्याला गोष्टी समजून घ्यायच्या होत्या. आता हे झाल्यानंतर आता प्रत्येक गोष्ट आपली फॉर्मॅट वाईल फॉर्मॅटमध्ये झालेली आहे. आपल्या इंट्रोडक्शन पासून तर सगळ्या गोष्टी सेटअप पासून तर आपण मॉडेल क्लास बघितला, ओआरएम टूल बघितलं, त्याच्यानंतर एनोटेशन बघितलं, डेटाबेस कनेक्टेड बघितलं, जेपीए बघितलं, रेस्ट एपीआय बघितलं. आज जेसन बद्दल पण तुम्हाला सांगून दिलं. याच्यानंतर उद्याचा फुल अँड फायनल सेशन असेल ज्याच्यामध्ये आपण रेस्ट एपीआय बनवणार आहोत. एक पूर्ण स्क्रॅच पासून मी तुम्हाला सगळं एक कंप्लीट प्रोसेस दाखवेल की डेटाबेस एक क्रूड ऑपरेशन कसं केलं जातं. ठीक आहे.